म्हणजे इतकी वेदनादायी परिस्थिती आहे की त्यांना पावसाळ्यामध्ये ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाहीये। त्यांना योग्य प्रशिक्षण देणे, तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला शहरी भागामध्ये व्यापार मिळवून देणे, त्यांना आपला शिक्षण आहे जे लहान मुलांचं उद्याचा भारत जी मुलं घडवणार आहे तो शिक्षण क्षेत्र आहे, जे जिल्हा परिषदच्या मराठी शाळा आहेत त्या शाळांचा विकास हा वाबळेवाडी आणि जालिंदर नगर या शाळांच्या धर्तीवर करायचा। कारण देशाचा कणा एका कुटुंबाचा कणा हे विद्यार्थीच घडवत असतात। तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये एक संस्कारक्षम युवा पिढी घडविणे, तसेच जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सुधारणा करणे हा माझा एक शिक्षण क्षेत्रातला हेतू असेल। आरोग्याच्या समस्यामध्ये माझ्या वाड्या वस्त्यांवर रस्ते नाही, रांजणगाव सांडस सारख्या ठिकाणी मी गेले तर तिथे 2 कुटुंबातील लोकांनी मला जनतेने सांगितलं की रस्ते खराब असल्यामुळे ताई आमच्या कुटुंबातले जीव गेलेले आहे। म्हणजे इतकी वेदनादायी परिस्थिती आहे की त्यांना पावसाळ्यामध्ये ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाहीये आणि अशा अनेक वाड्या वस्त्यांवर शाळांसाठी मुलांना जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीये। तर अत्यंत हालाकीची अशी परिस्थिती त्या ठिकाणी जनतेची आहे। तर निश्चितपणे येत्या काळामध्ये केंद्रामध्ये, राज्यामध्ये, महानगरपालिकेमध्ये सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळे ह्या नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, वीज, रस्ता, पाणी, ह्या मी माझ्या पद्धतीनं अनेक क्षेत्रातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, तसेच माझ्या महिला भगिनी आहेत यामध्ये महिलांचं सबलीकरण, उमेद ह्या शासनाच्या अभियानाअंतर्गत महिलांच्या बचत गटामध्ये त्यांना योग्य प्रशिक्षण देणे, तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला शहरी भागामध्ये व्यापार मिळवून देणे, त्यांना तिथे माल विक्रीसाठी उपलब्धता करून देणे हा माझा हेतू असेल। तसेच आपण पर्यावरण हा जो विषय आहे येत्या 21व्या शतकामध्ये आपण पाहिलं की पर्यावरणाचा गंभीर विषय आहे। माझ्या आई फाउंडेशनच्या वतीनं मी यापूर्वी वृक्ष लागवड अनेक ठिकाणी केलेली आहे। येत्या काळामध्ये गटातील ज्या काही गायरान असतील किंवा मोकळ्या जागा उपलब्ध होतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचं आपण काम हाती घेणार आहे। अशा पद्धतीनं गटाचा सर्वांगीण विकास हा भारतीय जनता पार्टीकडनं आणि मी स्वतः नागरिकांच्या समस्या प्रत्येक ठिकाणी जाऊन जाणून घेतलेल्या आहे त्या पद्धतीनं येत्या काळामध्ये करणार आहे। आणि असा नागरिकांना समोरून विश्वास आहे की ताई आज आम्हाला कोणीतरी समस्या जाणून घेणारं भेटलेलं आहे। येत्या 7 तारखेला तळेगाव, ढमढरे, रांजणगाव, सांडस या गटातील 3ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मी स्वतः दीपाली राहुल गव्हाणे जिल्हा परिषदेची उमेदवार, तसेच विद्याताई राजेंद्र भुजबळ या तळेगाव ढमढरे गणातील आणि हनुमंत बापू काळे हे रांजणगाव सांडस गटातील 3ही उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुसंख्य मतांनी विजयी करा असे या ठिकाणी मी मतदारांना आवाहन करते।